गुड मॉर्निंग. तर आजची सकाळी सुरुवात देवाची पूजा आणि गुरुचरित्र वाचून झाली. सकाळी सकाळी देवाची पूजा झालं की किती मस्त फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटतं ना. पूजा झाल्यावर पाहिलं तर काय या दोघींची मस्ती चालू होती. आई आणि माझा उपवास होता म्हणून बाबांसाठी चण्याच्या पिठाचा पोळा केला आणि माझ्यासाठी आणि आईसाठी साबुदाणा खिचडी बनवली. त्यानंतर मी गेले होते पार्लरला. क्लीनअप आणि हेड मसाज करून खरंच खूप मस्त वाटलं. नितीश बरेच दिवसांसाठी जर्मनीला गेले होते म्हणून आम्ही आईकडे आलो होतो. नितीश रिटर्न आल्यानंतर आम्हाला भेटायला आले होते म्हणून आम्ही आत्र्याला घेऊन बाहेर गेलो होतो. बाबा बरेच दिवसानंतर भेटले म्हणून आत्र्या काय बाबांना सोडायलाच मागत नव्हते. बाबांसोबत खूप सारे फोटोज काढले, व्हिडिओज काढले, मजा मस्ती केली. त्यानंतर आम्ही गेलो होतो पाणीपुरी खायला आणि पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर आम्ही सुकी भेळही घेतली. आणि इथे आल्यावरती एक गोष्ट मात्र आत्र्याची कंपल्सरी झालेली आहे, ती म्हणजे घोडागाडीवर बसणं. घोडागाडीवर बसून खूप सारी मजा मस्ती केली. त्यानंतर आम्ही गेलो होतो जेवायला बाहेर. माझ्या खारुताईसाठी जेवणाचे बरेच आयटम असतानासुद्धा आम्हाला मात्र लिंबू खाऊनच पोट भरवायचं होतं. त्यानंतर आईसाठीही जेवण पार्सल घेतलं आणि गेलो घरी. आम्हाला ड्रॉप करून नितीशी गेले होते घरी, कारण मी अजून काही दिवस आईकडेच राहणार आहे. त्यानंतर नितीशने जन्मदिवशी आणलेले गिफ्ट्स आणि अत्रे आणि आद्यासाठी आणलेले चॉकलेट्स ओपन केले आणि सगळ्यांनी आईस्क्रीम खात गप्पा गोष्टी करत संपवला आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.